नमस्कार, मी सजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर, आणि ही बातमी आहे प्रशांत कोरटकर संदर्भातली. बरं, प्रशांत कोरटकरची गाडी आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कोरटकरने फरार होण्यासाठी हीच गाडी वापरली आहे. त्याच्या आणखी देखील कार जप्त करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते. या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी घेतला. पाहूया. प्रशांत कोरटकर एक महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब झाला होता. या संपूर्ण महिन्यामध्ये त्यानं कुठं प्रवास केला, त्याला कोणी मदत केली याचा तपास पोलीस करत आहेत. आणि या तपासादरम्यानच प्रशांत कोरटकर याने जी चारचाकी गाडी वापरलेली आहे, ही गाडी कोल्हापूर पोलिसांच्या पथकानं चंद्रपूर इथून सध्या ताब्यात घेतलेली आहे. ही आलिशान आपण गाडी बघू शकता. ही गाडी कोरटकरने एकूणच फरार काळात वापरलेली आहे. MH34CD 7720 असं या गाडीचा क्रमांक आहे. आणि ही जी गाडी आहे, या गाडीतूनच प्रशांत कोरटकर आणि त्याचा जो साथीदार आहे, या साथीदाराने प्रवास केलेला आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान प्रशांत कोरटकरने नेमक्या किती गाड्या वापरल्या याचा तपास तर चालू आहेच. मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्याकडे जी गाडी सांगण्यात येत होती आहे असं त्यानं सांगितलं होतं, ती गाडी आता पोलिसांच्या ताब्यात लागलेली आहे. आणि ती गाडी चंद्रपूरवरून कोल्हापूरला या पथकानं आणलेला आहे. रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. तर ही गाडी तर आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. यानंतर पुढे आणखी एक मोठी बातमी आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा केला नसता तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता, ही चर्चा आता रंगलेली आहे. मात्र असं का? कारण त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्यक्षदर्शींनी एक जबाब दिला आणि त्यानुसार पोलिसांनी माहिती देण्यास गेल्यावरती 3.5 तास बसवून ठेवलं आणि सरकारी उत्तर दिलं. मात्र वेळीच कारवाई जर झाली असती तर देशमुखांचा जीव वाचला असता, असं या प्रत्यक्षदर्शींनी आपल्या जबाबात म्हटलं. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे का, हा सवाल आता यामुळे उपस्थित झालेला आहे. प्रत्यक्षदर्शींनी जबाबात काय सांगितलं बघूया. ड्रायव्हरला कोयत्याचा धाक दाखवून सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. पोलिसांना माहिती देण्यास गेल्यानंतर 3.5 तास बसवून ठेवलं. घटनेचं गांभीर्य PI महाजनांना माहिती होतं तरीही कारवाई केली नाही. नवीन कायदा आहे, पुस्तक बघून जबाब लिहावा लागतो असं म्हणत जबाबदारी झटकली. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे अखेर सरपंच देशमुख यांना जीव गमवावा लागला. तर बीड प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवरती आता टीका केली असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय. बीडच्या पोलीस खात्यावरती एका अज्ञात शक्तीचं नियंत्रण आहे असा गंभीर आरोप राऊतांनी केला. तर बीड पोलिसांचा आका नेमका कोण, हा सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जाते. संजय राऊत यांनी स्वतः या संदर्भात मोठं विधान केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बीड जिल्हा गृहमंत्र्यांच्या नकाशावरती नाही असं सुद्धा यावेळेस संजय राऊत यांनी म्हटलं असल्याचं बघायला मिळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 3 महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटलेला आहे. मात्र तरी सुद्धा अद्यापही आरोपींना शिक्षा मात्र हवी तशी झालेली नाहीये. कठोरात कठोर कारवाई होत. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दिसत नाहीये, त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक हा जो वाद आहे तो तसाच पेटला असल्याचं बघायला मिळतं. आणि यावरून विरोधकांनी आता सरकारला चांगलंच घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत आपण जर बघितलं तर संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलेलं आहे. आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तर त्यांनी केली. मात्र या दरम्यान बीड पोलिसांचा आका नेमका कोण आहे, हा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. पोलिसांनी का कारवाई केलेली नाहीये आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला नेमकं जबाबदार कोण आहे, पोलिसांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे का, असे अनेक सवाल उपस्थित झाले. आणि त्यानंतर यावेळेस संजय राऊत यांनी बीड पोलिसांचा आका कोण, हा सवाल उपस्थित केला. बीडचं पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही गृहमंत्री म्हणून, अजूनही हा प्रश्न आमच्या समोर. तेव्हा सोडून आजही बीडचं पोलीस खातं हे मुंबईतून नियंत्रण केलं जात नसून कोणीतरी एक वेगळी अज्ञात शक्ती आहे
ते आजही बीडचं पोलीस खातं नियंत्रित करते. तर संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघितलेलं आहे. यासोबतच संपूर्ण राज्यभरात मात्र नेमकं काय घडतंय तेही बघूयात वेगवान पद्धतीने. मुंबई विद्यापीठानं सादर केलेला अर्थसंकल्प वादात सापडला. सिनेट सदस्यांना विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची आगाऊ प्रत न देताच तो मनमानीकारक पद्धतीनं मंजूर करून घेण्यात आला. त्यामुळे हा अर्थसंकल्प रद्द करावा ही जोरदार मागणी करत युवा सेनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. नवी मुंबई पालिकेमध्ये पालिका आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध जागांसाठी 360 रिक्त पद भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28 मार्च पासून 11 मे पर्यंत आहे. नवी मुंबई पालिकेमध्ये 2008 नंतर सर्वात मोठी भरती केली जाईल. नवी मुंबईमध्ये अधिकृत इमारतीमध्ये तब्बल 102 सदनिकांची बेकायदेशीरपणे नोंदणी झालेली आहे. नवी मुंबईमध्ये 4 दस्त नोंदणी कार्यालयं असताना छुप्या पद्धतीने मीरा भाईंदरला नोंदणी करण्यात आलेली आहे. या प्रकारावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. नागपूर स्मार्ट सिटीला केंद्र सरकारने निधी देण्यास नकार दिला. त्यामुळे स्मार्ट सिटीची जबाबदारी आता महापालिकेकडे जाणार आहे. याबाबत नगर विकास विभागानं स्मार्ट सिटीला पत्र पाठवलं. दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत येणारे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत आणि ते पूर्ण होण्याची शक्यता धुसर आहे. 1 एप्रिलपासून वीज दर 10% स्वस्त होणार आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता आणि या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले. 1 एप्रिल 2025 पासून देशभरातील बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केले. या नवीन नियमांनुसार आता एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे. बचत खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक असेल आणि मोठ्या चेकसाठी विशेष नियम लागू होतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन निर्देश जारी केले. त्यानुसार बँकांची ईदची सुट्टी रद्द झाली आहे. यामुळे आता रमजानच्या दिवशी सर्व बँका या सुरू राहणार आहेत. महापालिकेला आता महसूल वाढीसाठी भूखंड विकण्याची वेळ आली आहे. मात्र भूखंड खरेदीसाठी विकासकांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय. पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आल्यानं पालिकेने दुसऱ्यांदा निविदा काढल्या. आधारभूत किंमत कमी केल्यानं पालिकेला तोटा होणार का असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ झाली. 8व्या वेतन आयोगापूर्वी 53 वरून 55% हा भत्ता झालेला आहे. 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये हवा प्रदूषणात वाढ झाली. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आरएमसी प्रकल्पांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत 24 प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना घरं ताब्यात मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेकडून मुंबईकरांना गुढीपाडव्याला गिफ्ट मिळणार आहे. मलबार हिलमध्ये तयार करण्यात आलेला नेचर वॉकवेचं उद्घाटन रविवारी होणार आहे. नागरिकांसाठी हा मार्ग खुला होणार आहे. मात्र या नेचर वॉकवेचं आदित्य ठाकरे यांना श्रेय मिळाल्यानं लोकार्पण सोहळ्यामध्ये राजकीय वादाची लढाई होण्याची शक्यता निर्माण केली जाते. ठाण्याच्या ध्वनी प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील 30 प्रमुख चौकांपैकी 14 स्पॉट धोकादायक ठरवण्यात आले. आवाजाच्या डेसिबलने अक्षरशः 71 ओलांडली. असं असताना ठाणेकरांच्या कानाचे पडदे फाटणार ही भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. महापालिकेने जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये ही माहिती समोर आली. समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणारे. 1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर 19% टोलवाढ लागू होणार आहे. तर नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरच्या मार्गावरती 1290 रुपये टोल द्यावा लागेल. डोंबिवलीमध्ये गुढीपाडवा नवीन वर्ष स्वागत यात्रेसाठी शहरातील वाहतुकीमध्ये बदल झालाय. मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि तरुण वर्ग एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंबिवलीच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. यासाठी पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या ठिकाणची वाहतूक मोठ्या प्रमाणात वळवली आहे. देशात माल वाहतुकीसाठी रेल्वे सर्वात जलद आणि किफायतशीर मार्ग आहे आणि यासाठी डबल डेकर मालगाड्यांची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका योजना आखली आहे. मात्र हा मालवाहू रेल्वे मार्ग महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित करण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे डबल डेकर मालगाडी सुरू होण्यास अजून 8 ते 9 महिन्यांची वाट बघावी लागेल. गुढीपाडव्याच्या दिवशी बदलापूर कर्जत लोकल सेवा रद्द असणारे नेरळ स्थानकामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रविवारी सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
सर्वच शाळांसाठी शिक्षण संचालकांचे नवीन आदेश देण्यात आले. प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 तर माध्यमिक शाळांची वेळ आता 11:15 पर्यंत असणार आहे. पनवेल महापालिकेने 7 अधिकृत शाळांची यादी जाहीर केली आणि या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन महापालिकेने पालकांना केलं. त्यांच्यावरती कारवाई करणार असं महानगरपालिका आयुक्तांनी सांगितलं. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्री प्रायमरी स्कूलची ॲपच्या माध्यमातून नोंदणी करणं बंधनकारक करण्यात येणार आहे. नव्या धोरणानुसार शालेय शिक्षणाची रचना 1ली ते 10वी आणि 11वी ते 12वी असणार आहे. लातूरच्या अहमदपूरमध्ये बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यावेळेस त्यांच्याकडून 100, 200 आणि 500च्या एकूण 12,700 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 1,92,000चा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या सामन्याच्या तारखेमध्ये बदल जाहीर केला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये होणार आहे. हा सामना मूळतः 6 एप्रिल 2025 रोजी नियोजित होता, पण आता हा सामना 8 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. आरसीबी विरुद्ध सीएसके आयपीएल सामन्यामध्ये कर्णधार रजत पाटीदारने फलंदाजीमध्ये अर्धशतक गाठलं. शानदार गोलंदाजीच्या जोरावरती आरसीबीने सीएसकेचा 50 धावांनी पराभव केला. बंगळुरूने या सीझनमध्ये सलग दुसरा विजय मिळवला. काल झालेल्या आरसीबी विरुद्ध सीएसके आयपीएल सामन्यामध्ये धोनीचा बालेकिल्ला तब्बल 17 वर्षांनंतर रजत पाटीदारने भेदला. 2008 नंतर चेपॉक स्टेडियमवरती आरसीबीचा हा पहिलाच विजय आहे. या विजयासह बंगळुरू आता पॉइंट टेबलमध्ये टॉपवर आहे. ऋतुराज गायकवाडने पराभवाचं खापर क्षेत्ररक्षणावरती फोडलंय. मला अजूनही वाटतं की या विकेटवरती 170 धावांचा यशस्वी पाठलाग करता आला असता, पण फलंदाजी करणं इतकं सोपं नव्हतं. खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्हाला नुकसान झालं, ही प्रतिक्रिया ऋतुराज गायकवाड यानं दिली. इरफान पठाण आणि संजय बांगर यांच्यासह अनेकांनी महेंद्रसिंग धोनीच्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त केलं. धोनीच्या पुढे आर अश्विन फलंदाजीला आला. इरफान पठाणने तीव्र संताप व्यक्त केला. ट्विट केलं की मी कधीही धोनीला क्रमांक 9 वर फलंदाजी करण्याच्या बाजूने नसेन. संघासाठी हे आदर्श नाही. 1 एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होती. अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणेनुसार काही बदल या नव्या आर्थिक वर्षापासून लागू होणार आहे. या बदलांमध्ये टीडीएस आणि टीसीएससाठी नवीन नियम देखील समाविष्ट असतील. एलपीजीच्या किमतीत बदल होण्याचीही शक्यता आहे. सलमान खानने राम मंदिराचं घड्याळ घातल्यावरून मौलाना संतापले. राम मंदिराचं घड्याळ घालून सलमान खानने गैर इस्लामी काम केलं. त्यानं पश्चाताप करावा अशी मागणी उत्तर प्रदेशमधले मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी केली आहे. सलमान खान शरियाचा गुन्हेगार आहे असं देखील ते म्हणाले. म्यानमारला भारतानं मोठी मदत केलेली आहे. IAFC 130J विमानानं सामान पोहोचवण्यात येत आहे. यामध्ये तंबू, स्लीपिंग बॅग, ब्लँकेट्स तयार, खाण्यासाठी जेवण, पाणी शुद्धीकरण यंत्र, स्वच्छता किट्स, सौर दिवे, जनरेटर सेट्स, आवश्यक औषधं यांचा यामध्ये समावेश आहे. हॉटेलमध्ये अनिवार्यपणे सेवा शुल्क लावता येणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयानं याबाबत आदेश दिले. अनिवार्यपणे सेवा शुल्क लावणं हे ग्राहक संरक्षण कायद्यातील नियमांचं उल्लंघन आहे असं न्यायालयानं म्हटलंय. आज सूर्यग्रहण होणार आहे. दक्षिण अमेरिका, उत्तर आशिया, वायव्य आफ्रिका, युरोप, उत्तर ध्रुव, आर्टिक महासागर आणि अटलांटिक महासागर यासारख्या ठिकाणी ग्रहण दिसेल. सूर्यग्रहण दुपारी 2:21 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:14 संपेल. मात्र हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. अमरनाथ यात्रेसाठी येत्या 14 एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. तर अमरनाथ यात्रा जून ते ऑगस्ट असे 5 महिने चालते. तर यावर्षी अमरनाथ यात्रा ही 3 जुलैपासून सुरू होणार आहे तर 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. उत्तराखंडमधील चारधाम यात्रा येत्या 30 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सर्वात आधी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडणार आहे. त्यानंतर 2 मे रोजी केदारनाथ धामचे आणि त्यानंतर 4 मे रोजी भगवान बद्रीनाथाचे दरवाजे उघडतील. लोणावळ्यात एकविरेच्या चैत्रोत्सवानिमित्त प्रशासन सज्ज झालं. त्यामुळे 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान गडावर फटाके, वाद्य आणि ढोल ताशा वाजवण्यास आणि नेण्यास बंदी आहे. याशिवाय एका रंगाची वेशभूषा करण्यास आणि पशुपक्ष्यांचा बळी देण्यासही बंदी आहे. अभिनेता सिद्धार्थ जानवने निर्मिती क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. सिद्धार्थने आपल्या आई वडिलांच्या नावानं स्वतःची नाट्य निर्मिती संस्था सुरू केली. त्याच्या नाट्य निर्मिती संस्थेचं नाम ताराराम प्रोडक्शन्स असं आहे.
या क्षणाची एक मोठी बातमी आहे. धनंजय मुंडे यांचं करुणा मुंडे यांच्यासोबत झालेलं लग्न अधिकृत नाही. धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलाय. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाहीये असं धनंजय मुंडे यांचे वकील म्हणताय. मग धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या 2 मुलांची आई आणि वडील नेमके कोण? न्यायाधीशांचा धनंजय मुंडे यांच्या वकिलाला हा सवाल बघायला मिळालाय. धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारलंय पण त्यांच्या आईशी त्यांनी लग्न केलेलं नाही असं धनंजय मुंडे यांचे वकील म्हणाले. मुलं तुमची आहे म्हणता, मग करुणा मुंडे यांच्या आई कशा नाहीत अशी विचारणा कोर्टानं केली आहे. 15 लाखांच्या जवळपास वर्षाला इन्कम करुणा मुंडे यांचा आहे. त्या इन्कम टॅक्स भरतात, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तरी देखील त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला असा युक्तिवाद कोर्टात झालाय. अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, आपण एकंदरीत बघितलेलं होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये करुणा मुंडे यांच्या बाजूने सुद्धा निकाल लागलेला होता. मात्र आता आपण बघतोय धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं लग्नच अधिकृत नाही असं सांगितलं जात आहे. नक्कीच आज पुन्हा एकदा आहे ते माझगाव कोर्टामध्ये खरं तर सुनावणी सुरू झालेली आहे आणि या युक्तिवादामध्ये आहे ते धनंजय मुंडे यांच्या वकिलाने स्पष्ट सांगितलं आहे की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं लग्नच अधिकृतरित्या झालेलं नाहीये. त्यानंतरून ही मुलं कोणाची आहेत असं कोर्टाकडून खरं तर विचारण्यात आलं होतं. त्यानंतरून धनंजय मुंडे यांनी हे मुलांचा स्वीकार केलेला आहे. मात्र मग आईशी लग्न केलं नाही असं मुंडेंच्या आहे ते सांगण्यात आलेलं आहे. मात्र त्यानंतरून करुणा मुंडे या सक्षम आहेत, कारण की करुणा मुंडे आहे ते इन्कम टॅक्स आहे ते भरतात. 15 लाख रुपयाचं वर्षाला उत्पन्न देखील आहे. अशा पद्धतीचा हा युक्तिवाद आहे तो सध्या करण्यात आलेला आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुलांचा आहे तो स्वीकार केल्याचं देखील आहे ते कोर्टासमोर सांगितलंय. त्यामुळे आता जी पोटगीसाठी आहे ते बँड्रा कोर्टाने ठरवलेली पोटगी आता पुन्हा एकदा लागू होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी. एकंदरीत आपण जर बघितलं तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं जे लग्न झालंय तेच अधिकृत नाही असं यावेळेस धनंजय मुंडे यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. तर 31 मार्चला ईद आहे. मात्र देशभरातल्या बँकांची ईदची सुट्टी आता रद्द करण्यात आली आहे. काय कारण आहे हे आपण पाहतोय. 31 मार्च रोजी रमजान ईद निमित्त महाराष्ट्रात आणि भारतातल्या बहुतांश राज्यात सुट्टी देण्यात आलेली आहे. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन निर्देश जारी केले. त्यानुसार बँकांची ईदची सुट्टी रद्द झाली आहे. आता रमजानच्या दिवशी सर्व बँका सुरू राहतील. 29 मार्चला 5वा शनिवार आहे, त्यामुळे बँका सुरू असणार आहेत. बँकांची 31 मार्चची रमजान ईदची सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं सुट्टी रद्द केली आहे. 1 एप्रिल रोजी बँकांना मात्र सुट्टी असणार आहे. आणि आता या क्षणाची एक मोठी बातमी बघूया. ती म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना महावितरणने दिलासा दिलाय. आनंदाची बातमी आहे. 1 एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवलेला होता आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर या प्रस्तावावरती अनेक सुनावण्या सुद्धा झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता वीज दर 10% स्वस्त होणार आहे. पुढे घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यासह राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढत असल्याचं दिसतंय. पुण्यात पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेला आहे. विदर्भ मराठवाड्यात देखील ऊन बरंच तापलेलं आहे. आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 23 रुग्ण आढळले. आरोग्य विभाग सज्ज झालाय. विशेष कक्ष सुद्धा सज्ज ठेवण्यात आलेला आहे. कोकण किनारपट्टीला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. त्यामुळे शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला लागल्या. मच्छीमारीच्या शेवटच्या हंगामात मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम झाला आहे. नंदुरबारमध्ये 3 ते 4 दिवस हलका आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आणि त्यावेळेस काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. वाशिमच्या रिठत ग्रामपंचायतीमध्ये 2 महिला सदस्यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे. मुक्ताबाई ठोकळ आणि मनीषा ढेंगळे अशी त्यांची नाव आहे. 2 महिलांची एकाच पदी निवड करणारी ही रिठळ ग्रामपंचायत एकमेव आहे.
आणि आता पुढची बातमी जी आहे ना ती पालकांना सावध करणारी आहे. फुगा फुगवताना 8 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. धुळ्यातील ही दुर्दैवी घटना आहे. नेमकं काय घडलं होतं, फुगा फुगवल्यानं मृत्यू नेमका कसा झाला, पाहूयात या रिपोर्टमध्ये. पालकांनो सावधान, घशात फुगा अडकून जीव गुदमरला. फुगा फुगवला, चिमुकलीचा जीव गेला. फुगे फुगवायचे आणि मस्त उडवायचे याचा आनंद मुलांसाठी काही औरच असतो. आजकाल वाढदिवस तर फुग्यांशिवाय साजराच होत नाही. मात्र या फुग्यानं एका चिमुरडीचा आनंद हिरावून घेतलाय. तिच्या मृत्यूला हा फुगा कारणीभूत ठरलाय. धुळ्यातील ही दुर्दैवी घटना आहे. ही आहे डिंपल वानखेडे. अगदी सुंदर निष्पाप 8 वर्षांच्या डिंपलचं खेळणं आणि खोड्या काढण्याचं वय. धुळे शहरातल्या यशवंतनगर साक्री रोड इथं वानखेडे कुटुंब राहतं. मात्र एका घटनेनं वानखेडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. नेहमीप्रमाणे डिंपल घराच्या अंगणात खेळत होती. ती एक फुगा फुगवत होती. अचानक तो फुगा फुटला. या चिमुकलीच्या घशात त्या फुग्याचा तुकडा अडकला. तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. हे करतोय, भांडे घसत होते. ते करताना मुलगी बाहेर गेली आणि नेमकं तिने तो फुगा घेताना ते फुगा अटकला आणि अशा गोष्टी झाल्या. फुगा अटकला गडगंट्यामध्ये. तिला इकडनं सिव्हिलला घेऊन गेलो आम्ही. सिव्हिलमध्ये त्यांनी सांगितलं बाबा अशा गोष्टी झाल्यात. ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केलं. ज्यावेळेस बालक फुगा फुगीत असतं व फुगा फुगताना तो फुगा फुटतो व तो रबरी तुकडा त्याच्या घशावर जाऊन अडकला. त्या अडकल्यामुळे तिला श्वास घेण्यास गुदमरल्यासारखे झाले व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. अशा वेळेस जर 4 मिनिटाच्या आत जर श्वसन बंद राहिलं तर मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन बालक मृत्युमुखी पडू शकतं. मुलं खेळत असताना पालकांनी लक्ष ठेवायला हवं. अधूनमधून पालकांनी मुलांची विचारपूस करावी. लहान मुलांना फुगे फुगवायला देऊ नयेत. फुगे किंवा कोणतीही छोटी खेळणी मुलं तोंडात टाकणार नाहीत याची दक्षता घ्यायला हवी. पालकांना प्राथमिक उपचारांची माहिती असायला हवी. घराजवळचे तज्ज्ञ डॉक्टर, हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक माहीत असायला हवा. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. धुळे शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. मुलं खेळत असताना पालकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. त्यामुळे लहानग्यांच्या हातात फुगा देताना पालकांनी काळजी घ्यायलाच हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.